सोलापूर महानगरपालिकेची सोमवारी 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा संपन्न झाली। सोलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत करायच्या विषयावर वादळी सभा झाली। शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी 892 कोटींचे टेंडर 1400 कोटी कसे काय झाले या विषयावरून सभेत सत्ताधारी भाजप पक्षाला धारेवर धरले होते। दरवेळी सोलापूर पालिकेच्या सभेत या दोन नगरसेवकांचा आवाज घुमत असतो। अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपच्या नाकी नववंडले। भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून सोलापूर महानगरपालिकेत ओळखला जाणारा MIM पक्ष मात्र मूग गिळून गप्प का असतो असा सवाल प्रभागात होत आहे। 9 नगरसेवक असून काय फायदा अशीही चर्चा सुरू आहे। सोमवारी सोलापूर महानगरपालिके सभागृहात अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सोलापूरकरांसाठी आवाज उठवला। पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या नादात सोलापूर महानगरपालिका सोलापूरकरांवर अतिरिक्त कर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे ठासून सांगितले। महापौर विनायक कोंडाल यांनी सभेत गोंधळ पाहून शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांना 1 दिवसासाठी निलंबित केले। सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत MIMचा फक्त 1 महिला नगरसेवकांनी थोडेफार बोलण्याचा प्रयत्न केला। बाकीच्या नगरसेवकांना काही कळले का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। सोलापूर महानगरपालिका सभागृहात MIMचे नगरसेवक एकमेकांना कावरे-बावरे होऊन पाहत होते। MIMच्या 8 नगरसेवकांना जनतेने थेट निवडून दिले। एक स्वीकृत नगरसेवक आहे। प्रभागातील नगरसेवकांचा जनतेचा आवाज होऊन नगरसेवक जनतेची व्यथा मांडतील अशी अपेक्षा प्रभागातील जनतेला आहे। मात्र हे 9 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत फक्त बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळून गप्प बसत आहेत।